नमस्कार. गोंय दूरदर्शनचे कलाविष्कार कार्यावळीत तुमकां सगळ्यांक माये मोगाचो येवकार. आज हे कार्यावळीत आमच्या मदीं आसात शिवम हरमलकर, जो एक बेस बरो वर्ल्ड फेमस फोटोग्राफर जावन आसा, तशेंच एक फिल्म मेकर जावन आसा. ह्या कार्यावळीच्या वतीन जाणून घेवया ताच्या बद्दल अदीक म्हायती. शिवम, तुका माये मोगाचो येवकार. म्हाका एक सांग, तुजें भुरगेंपण खंय आनी कशें गेलें? तर म्हाजें भुरगेंपण हांव चडसो आजे घरांत आसतालो आनी माय अपब्रिंगींग वॉज ऑल इन कुंभारवाडा, बोड्ड्या, बिचोले. तर ल्हानपणा पासून गणपती करताले, आज्या वांगडा रावप, कलरा वांगडा खेळप अशी म्हाजी म्हणजे आय ग्रू अप इन दॅट हावज होल्ड ऑफ आर्टिजन्स अशें म्हटल्यार जाता. मागीर वयाच्या 10व्या वर्सा आय गॉट अ कॅमेरा आनी तेन्नाच्यान तो म्हाज्या बरोबरच आसा. ओके. पण हो कॅमेरा मेळपाक तुका कशी आवड निर्माण जाली फोटोग्राफीची? तर पळोवंक गेल्यार पप्पा म्हाजे खूब फोटो काडटालो ल्हानपणा पासून आनी मागीर म्हाका तेन्ना ते फिल्माचे कॅमेरा, रिलाचे कॅमेरा, तितून म्हाकाय आवड खूब जावपाक लागली. सो मदीं तेजो घेवप आनी शेतान वचप, मोराच्या पाकाचो फोटो काडप किंवा वाटेर मेळिल्ल्या कुत्र्यांचे किंवा माजरांचो फोटो काडप. अशें करून करून तो दॅट हॉबी बिकेम अ पॅशन एंड दॅट पॅशन हॅज बिकम एन ऑब्सेशन नाव. तुजी शिक्षणाची वाटचाली बद्दल कितें सांग? तर म्हाजें मेन शिक्षण खरें म्हटल्यार वयाच्या पयल्या वर्सा पासून सुरू जालें तें कंटिन्यूस जालें. बिकॉज जशें हांवें सांगलें, हांव कलाकारांच्या मदींच जल्माक येयलो आनी तेंच्या पळोवन शिकप, गणपती कशें करता, कलर मिक्स कसो करप, काका वांगडा, पप्पा वांगडा, आई वांगडा बसून हें सगळें डिस्कशन करप आनी एक क्युरियोसिटी जी सदांच म्हाज्या भितर आसली आनी म्हाज्या पॅरंट्सांनी किंवा सगळ्या रिलेटिव्सांनी त्या क्युरियोसिटीक सपोर्ट दिलो. आय थिंक थंयसल्यान म्हाजें मूळ एज्युकेशन सुरू जालें, कोर एज्युकेशन म्हणटात तें. तेज्या फुडें आय डीड माय हायस्कूल आनी हायर सेकंडरी बिचोलेत, श्री शांतादुर्गा हायस्कूल हायर सेकंडरीत. एंड देन आय डिसायडेड टू परस्यू माय एज्युकेशन इन विज्युअल आर्ट्स एंड फोटोग्राफी. मागीर सिम्बायोसीस इंटरनॅशनल युनिवर्सिटी पुणे हांगा हांवें बॅचलर ऑफ विज्युअल आर्ट्स एंड फोटोग्राफी डिग्री घेतली. आय मेजर्ड इन फोटो जर्नलिजम आनी फिल्म मेकींग. गणपती करतालो तेन्ना तूं आर्टिस्टूय बरो आशिल्लो, रायट? सो ते सोडून तूं फोटोग्राफी कडेन कसो कितें वळ्ळो? तर फोटोग्राफी करची अशें कित्याक दिसलें तुका? तर सदांच जेन्ना हांव केन्ना भायर वता किंवा एग्जिबिशनाक वता किंवा कोणाकूय मेळटा आनी दे आस्क मी हू आर यू, लायक तूं कितें करता? सो आय ऑलवेज से आय एम फिल्म मेकर, फोटोग्राफर एंड आय एम ट्रायंग टू बी एन आर्टिस्ट. तर आर्टिस्ट जावपाचें ल्हानपणा पासून म्हजें स्वप्न आसा आनी आय एम ऑन दॅट पाथ. खरें म्हटल्यार आय एम ट्रायंग टू बी एन आर्टिस्ट, आय एम नॉट एन आर्टिस्ट येट. ओके. आर्टिस्ट जाल्यार ऑन स्क्रीन जावचें अशें कित्याक दिसलें ना? ऑफ स्टेजूच कित्याक? बिकॉज आतां सुद्दां जेन्ना हांव इंटरव्यू दिता, सिन्स चायल्डहूड आय हॅव ऑलवेज फेल्ट आय एम नॉट एबल टू कम्युनिकेट वेल वीथ वर्ड्स. म्हाका शब्दान उलोवंक केन्नाच जमोंक ना. आय एम नॉट एबल टू एक्सप्रेस माय सेल्फ वीथ वर्ड्स. सो आय प्रिफर विज्युअल मिडियम, फोटो धर किंवा फिल्म, मुवींग पिक्चर्स. दॅट्स द बेस्ट वे आय कॅन कम्युनिकेट टू एनी वन ऑन दीस प्लॅनेट अशें म्हाका दिसता. एंड दॅट कॉन्फिडन्स हॅज गिवन मी द बूस्ट टू कंटिन्यू वीथ माय पर्स्यूट वीथ फोटोग्राफी एंड फिल्म मेकींग. हांवें जी फर्स्ट फिल्म केल्ली ती बाय एक्सिडंट जाल्ली, कित्याक हांव आनी म्हाजो फ्रेंड सिद्धांत कासार आमी अशेंच एका फिल्म सेटार अशें न्ही बट आमच्याच कॉलेजचे भुरगे फिल्म करताले आनी आमी पळोवपाक उमेदीनशे गेले की बाबा कितें म्हणून करता. आनी आमी 1-2 वरां जस्ट ऑब्जर्व केलें दोगांनी. आनी घरा रातचें येतना हांवें सिद्धांताक म्हटलें, अरे तेंच्यांनी केल्यार इतली बरी दिसना ती. दॅट वॉज व्हेरी रॉंग ऑफ अस ऑब्वियसली. पण म्हटलें आमी कितें तरी अशें करून पळोवया फाल्यां. कॉन्फिडन्स आशिल्लें ताच्याकून आपूण कितें आमी अशें कितें तरी एक्सपेरिमेंट करून पळोवया. भितर कितें जातलें, 2 दीस स्कुलूय चुकोवंक मेळ्ळें आनी 2 दीस शुटिंगूय करूंक मेळ्ळी. सो 2 दीस आमी ती शुटींग केली आनी तें आमी कॉम्पिटिशनाक घातलें. आय डोंट नो हाव तो म्युजिकान आसलो आनी हांव विज्युअल्सान आसलो. समहाव दॅट मुवी शॉर्ट फिल्म वॉन अ फर्स्ट प्लेस एट स्टेट लेवल. तशेंच आमी मागीर कंटिन्यू केलें. इट वॉज अ वे ऑफ एस्केप अशें म्हणूं येता. वे ऑफ एस्केपी आसूं शकता आनी ते एक इन्स्पिरेशन कशें. Exactly. फर्स्ट प्रायज मेळ्ळें, चल हातून कितें तरी करूं शकता अशें म्हणून. SSCक म्हाका दिसता तूं 84% आयिल्लो. सायन्सूय घेतिल्ली तुवें. सो सायन्स सोडून फिल्म अशें कित्याक दिसलें आनी पेरंट्सांचो तुका कितलो सपोर्ट आशिल्लो तातूंत? तर पेरंट्साचो म्हाका पयल्या पासून खूब सपोर्ट आसलो, कित्याक हांवें ल्हानपणा पासून इतले करियर पाथ चेंज केला.
द ओनली थिंग दॅट रिमेन कॉन्स्टंट अँड दॅट टू बिकॉज ऑफ माय फॅमिली वॉज फोटोग्राफी अँड आर्ट इन जनरल. बिकॉज वार्षिक चवथ येताली सो गणपती आनी कलरा कडेन लक्ष वयतालेंच आनी कॅमेरा वांगडा आसतना बरें दिसतालें खंय वयपाकूय. सो तितूर सपोर्ट फूल आसलो. बट आय रिमेंबर व्हेरी क्लियरली 9वेक आसतना हांव काटार पास जालो आनी म्हाका आईन म्हटलें की बाबा तुका नवीन कॅमेरा जाय सो दिसता. इफ तूं 10थाक बरें करता आनी सायन्स घेता जाल्यार तुका न्यू DSLR मेळटलो. सो जेन्ना हांव काटार पास जालो खूब एक इगोर्शें येयलें आनी आय वॉन्टेड द कॅमेरा सो बॅड. सो नेक्स्ट टायम आय ट्रायड मातशी अभ्यास करून पळोवया म्हटलें नवीन कॅमेराच्या आशेन अभ्यास केलो. सो मागीर त्या हितूर आय पर्स्यूड सायन्स आनी फिजिक्सानूय तशी थोडी बहुत आवड आसली म्हाका. तुका आज मेरेन खंयचे खंयचे एवॉर्ड्स मेळ्ळे? एवॉर्ड्स म्हटल्यार प्रेक्षकां कडल्यान मोग मेळ्ळा तोच म्हाका खूब दिसता. बट रिसंटली 2-3 म्हयन्यान लास्ट इयर इन्क्लुडींग म्हाजी 7 इंटरनॅशनल एक्झिबिशन जाले. चायना, दुबय, लंडन, मेक्सिको, इस्तांबूल आनी ऑस्ट्रेलिया. तर भितुरले चायनान म्हाका आपयल्लें आनी आय रिसिव्ड अ रनर्स अप अवॉर्ड ओवर दॅर. आनी तो फोटो इतले वर्सां हांव कॅमेरा घेवन वांगडा फिरतालो बट तो फोटो हांवें मोबायलार काडलेलो. हे जेन्ना हांव लोकांक सांगता तेन्ना खरेंच दिसना. सो इट इज नेवर अबाउट द इन्स्ट्रुमेंट, इट इज अबाउट युअर पर्स्पेक्टीव अबाउट द वर्ल्ड. ओके. सो आतांच्या भुरग्यांक एक क्रेज आसता की तांकां कॅमेरेच जाय बरे बरे क्वॉलिटीचे. तुज्या बाबतीन तशें ना. तूं मोबायलाचेरूय चडशे फोटोज जे आसा ते काडले आनी एक्झिबिशनाक जे फोटोज आसा ते तुजे कॅमेरा मोबायला वयले आसात न्ही. सो भुरग्यांक तूं कितें? एका सिंपलशें उदाहरण म्हाका खूब जाणांनी म्हाज्या मेंटरांनी खुबदां सांगिल्लें की जेन्ना रायटर कविता बरयता किंवा रायटर स्टोरी बरयता तेजो पॅन कितलें म्हारग किंवा तेजें पॅन खंयच्या कंपनीचो हो केन्नाच कोणाक फरक पडना. वॉट मॅटर्स इज वॉट इज विदीन यू. तुका कितें सांगपाचें आसता. तर कॅमेरा किंवा मोबायल किंवा कितले मेगापिक्सल दॅट इज मियरली अ टेक्नॉलॉजी आनी टेक्नॉलॉजी वील कीप इवॉल्विंग. इट इज नेवर अबाउट द टेक्नॉलॉजी नाव. इट्स अबाउट द आर्ट वॉट यू वॉन्ट से टू द वर्ल्ड अशें म्हाका तरी दिसता. जे आसा तातून तू खूब कितें बरय येस एक्झॅक्टली. द पॉसिबिलिटीज आर मोंग बिकॉज 2012 प्रभुदा दास गुप्ता म्हणून एक व्हडलो फॅशन फोटोग्राफर आसलो इंडियेंतल्यान. तेणी 2012 सांगलेलें की चुकोन सुद्दां कॅमेरा आसा आनी तेज्या कुत्र्याचो एक पाय पडलो किंवा माजरान उडकी घातली 100% जो फोटो क्लिक जातलो तेजो एक्सपोजर करेक्ट आसतलो आनी इट वूड बी अ नायस फोटोग्राफ टेक्निकली. नाव वॉट इज डिफरन्स बिटवीन तेणी पाय पडलेलो आनी आमी काडलेलो फोटो इज आवर विजन. आमचो थॉट कितें आसलो त्या फोटोआ फाटीं. आमी आमचो एम्पथेटी आमी कितली एम्पथी दाखयता आमच्या सब्जेक्टा कडेन. आय थिंक दॅट मॅटर्स द मोस्ट इन्स्टेड ऑफ द टेक्नॉलॉजी ऑर द गियर दॅट वी हॅव. तुजे सावट कोंकणी फिल्म जे आसा ते एक इंडियन पॅनोरमा अंडर सिलेक्ट जाल्ले. सो ताचो अनुभव तुजो कसो आशिल्लो? तर सावटचो प्रवास 2019 सुरवात जाली. एक्चुअली सांगप म्हटल्यार 2018 सुरवात जाली. 2018 हांवें फर्स्ट टायम इफीक रजिस्टर केलें आनी आफ्टर दॅट पॉयंट हांव वार्षिक इफीक येता. इवन वेन आय वॉज इन कॉलेज हांव सुटी काडून इफीक येतालो. सर 2019 इफीन 72 hours फिल्म मेकींग चॅलेंज म्हणून काडलें. अँड आय थिंक दॅट ओपन्ड आउट अ लॉट ऑफ पॉसिबिलिटीज फॉर अस एज अ गोवन फिल्म मेकर्स. सो हांव आनी म्हाजे 2 फ्रेंड निखिल गुप्ता आनी बहुतचे फ्रेंड आमी डिसायड केलें की लेट्स मेक अ फिल्म. 72 hours कंप्लीट करूंक जाय, करूं येता म्हटलें. आमी फिल्म केली अँड समहाव इट वॉन बेस्ट स्टोरी अवॉर्ड. सो आफ्टर दॅट आय डिसायडेड की नो आय रियली नीड टू पर्सीव इट. नाव म्हाका खरें शिकपाची गरज आसा बिकॉज कांयश्यो गोश्टी आसल्यो ज्यो म्हाका आजून कळनासल्यो. सो आफ्टर 2019 आमी गेल्या वर्सा डिसायड केलें हांव आनी म्हाजो आमा म्हणजे म्हाज्या आईचो मामा संतोष शेटकर आमी दोगांनी डिसायड केलें की चल एक फिल्म काडया आनी लेट्स आमचें विजन क्लियर दवरया. सो जेन्ना आमी स्टार्ट केलो प्रोसेस की आमी फिल्म करपाचें आमी सांगपाचें म्हटल्यार इट वॉज अ प्युअर मॅनिफेस्टेशन. आमच्या वॉट्सॅप ग्रुपाचें नांव सुद्दां इंडियन पॅनोरमा आसलें आनी आजुनूय आसा. सो ध्येय आशिल्लें पॅनोरमाचें. कित्याक आमकां गोवन सिनेमा एक रिजनल सिनेमा वी वॉन्टेड टू मेक अ मार्क की आमच्या कडेन कोंकणीन आमी करूं शकता कितें. तर समहाव वी डीड इट वीथ वॉट एवर वी हॅड आनी बाकीचो प्रवास सावटाचो बरो जाल्लो आसा आनी तो आनी वचत आसा. करंटली आमी आनीक फिल्म फेस्टिवल्सूय ट्रॅवल करता. मिलानो फिल्म फेस्टिवल मागीर सनडान्स फिल्म फेस्टिवल आनी वी आर ट्रायींग इन डिफरंट फिल्म फेस्टिवल्स रायट नाव. सावटाच्या शिवाय आनीक खंयची कोंकणी फिल्म्स तुवें खुबशी केल्ली आसात न्ही. बट मोर दॅन फिल्म आय थिंक दोज वर लर्निंग्स. कित्याक
जशी जशी आमी बारीक बारीक फिल्म्स घरा कडेन एक्सपेरिमेंट करीत रावले तशें तशें म्हाका खूब कळ्ळें. मुळान पळोवंक गेल्यार हांवें फर्स्ट फिल्म केल्ली जेन्ना म्हाज्या पप्पान तो ल्हान कॅमेराचो फोन घेतलेलो आनी तितूर हांवें स्टार केल्लो म्हाजो भाव आनी वाड्यावयलो एकटो भुरगो. तर आमी तेन्ना हॉरर फिल्म म्हटलेली एंड दॅट वॉज जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी. आनी तेन्ना आसतलो हांव कितवेक 6वेक 7वेक. सो एक मजेन एक्सपेरिमेंटेशन करून एक क्युरियोसिटीन आमी फुडें गेलो आनी तो प्रवास क्युरियोसिटीनूच फुडें वयता. सो फिल्मां खूब जालीं बारीक बारीक बट सावट वॉज समथींग स्पेशल टू मी एंड एस्पेशली टू ऑल माय क्रीव बिकॉज वी गेव आवर सोल फॉर दोज गूड 1 मंथ आनी आमच्या कडेन जितले आसले तितले सगळे घालून आमी सावट केल्लो. पयले फावटी रेड कार्पेटाचेर एंटर जाता हय. तो अनुभव कसो आशिल्लो? इट वॉज व्हेरी ओवरवेलमींग टू बी व्हेरी ऑनेस्ट बिकॉज रेड कार्पेट हे सदांच टीव्हीर पळोवन आमी खूश जावप किंवा इफीक जेन्ना वयतालो तेन्ना रेड कार्पेटा वयल्या सायडीक रावप आनी सदांच विचार करप की एक दीस म्हाकाय चलोवंक जाय, एक दीस म्हाकाय म्हाज्या पेरंट्सांक घेवन येवंक जाय हांगा. सो तो एक आवड आसलीच पयलीं पासून ना म्हणना. इट वॉज अ डिझायर ऑफ माय. हांवें आयकलां की तुवें फोटोग्राफी वर्कशॉप्सूय घेता. ती वाटचाल तुजी कशी सुरू जाली? तर जेन्ना हांव कॉलेजीन शिकतालो तेन्ना म्हाका बरेच मेंटर लाभले. मेंटर्स लायक सोशल डॉक्युमेंटरी फोटोग्राफर नितीन जोशी, पद्मश्री फोटोग्राफर सुधारक ओल्वे हेंच्यांनी म्हाका खूब गायडन्स दिलो. एस्पेशली सुधारक ओल्वे सर आसले न्ही तेंच्यांनीच म्हाका सांगलें. ही रिकॉग्नायज माय वर्क इन वन ऑफ माय एक्झिबिशन एंड ही टोल्ड मी आय वॉन्ट टू मीट यू आनी ते म्हाका ओडिसा घेवन गेले. सो इन ओडिसा फॉर 1 मंथ आय टॉट फोटोग्राफी टू ट्रायबल किड्स. when I came back in Pune, I gave lectures in Pune University. मागीर तशेंच I got a call from Haryana CM office to teach photography to their team. सो असोच प्रवास सुरू जालो एक एज्युकेटराच्या हितूर. आनी आय थिंक even when I am educator, I take workshop, I think I learn more from my students than I give them, and it is a wonderful experience I guess. आणि सध्या I've started taking lectures in Agnel Institute. थंयसर विज्युअल कम्युनिकेशन हो नवीन कोर्स सुरू जाला. सो आय एम टेकिंग इट. सो फोटोग्राफरा कडल्यान टिचींग चड खंयचें प्रिफर करता तूं? I've always been a student and I'm gonna be a student, and in no way I consider myself as a teacher because I think what I share with the friends and colleagues who are sitting in front of me is just my mere experience and nothing much. बिकॉज हांव सुद्दां सकाळीं उठ्ठा तेन्ना फर्स्ट म्हजो उद्देश आसता की आयज नवीन कितें शिकतलो. वॉट इज माय न्यू क्युरियोसिटी फॉर टुडे, वॉट आय एम गोना सी डिफरंटली टुडे. तर आय डोंट कनेक्ट टू एनी ऑफ दीस. नायदर आय कॉल माय सेल्फ अ टीचर एंड नायदर आय वॉन्ट टू कॉल माय सेल्फ अ फोटोग्राफर. आय एम जस्ट अ किड हू इज ट्रायंग टू बी एन आर्टिस्ट एंड दॅट्स गोईंग टू बी माय स्मॉल बायो इफ आय हॅव टू इंट्रोड्यूस माय सेल्फ टू एनी वन. जेन्ना तूं कॉलेजीन ग्रॅज्युएशन करतालो तेन्ना 2 वर्सां तूं बेस्ट फोटोग्राफर म्हणून सिलेक्ट जाल्लो. हय. तर बिकॉज इट वॉज अ फोटोग्राफी इन्स्टिट्यूट, एवरी इयर वी यूज्ड टू हॅव अ फोटोग्राफी एक्झिबिशन. सो इट एक्चुअली स्टार्ट्स फ्रॉम 2nd आनी 3rd इयर. सो 2nd इयराक हाय स्टार्टेड एंड 3rd इयर वॉज माय फायनल इयर. थंयसर हांवें एक फोटो बूक केलो एंड आय वॉज डुईंग दॅट फोटो बूक फॉर लास्ट 5 years. इट वॉज कॉल्ड दशावतारी नायट्स. दशावतार जे नाट्य आसा तेचेर म्हाका खूब इंट्रस्ट ल्हानपणा पासून. बिकॉज ल्हानपणा पासून आजे वांगडा वचप, आज्या वांगडा वचप आनी खूब एक्सायटमेंटान पळोवप एंड इट रिमेन्ड विदीन मी. सो आय वॉन्टेड टू डू समथींग. तर हांवें एक दशावतारी ट्रंक म्हणून एक मुवींग एक्झिबिशन केल्लें. तर तो ट्रंक हांवें आनी आज्यान मेळोन पेंट करून भितर एक गणपतीचें तोंड करून फायबरचें आनी द सेंटर पीस ऑफ दॅट आर्ट वर्क वॉज अ फोटो बूक वीच वॉज मेड इन विदीन लायक 5 years. फोटोग्राफ्स आय हॅव लायक ऑलमोस्ट फोटोग्राफ्ड एवरी दशावतारी मंडळी म्हणूं येता आनी हांव तेंच्या वांगडा बऱ्या कॉन्टेक्टानूय आसा. हांव तेंच्या वांगडा बसीन वचप, तेंच्या वांगडाच भाजी पाव खावप, तेंच्या वांगडा च्या पिवप आनी तेंच्या वांगडा रावप सुशेगाद. आनी वायल डुईंग दॅट आय यूज्ड टू मेक फोटोग्राफ्स आनी म्हाजें अजून हेंय आसा. आय रियली वॉन्ट टू मेक अ फीचर अबाउट दशावतार एंड वीच आय विल बी वर्किंग ऑन. तेच म्हाका विचारपाचें आशिल्लें की दशावतारी आतां म्हणजे तितलेशे लोकांक हें जायना, आधुनीक नाटकां करता. सो तुका ते फुडें व्हरपा खातीर कितें करूनशें दिसता आनी कितें करूंक इच्छिता तूं? जेन्ना लोक म्हणटा की दशावतार खूब आधुनीक नाटक आसा, म्हाजो एकूच सिंपलसो विचार येता की नाटक कितलें आधुनीक आसूं, विचार तेंचे खूब फुडले आसता. दे हॅव ऑलवेज स्पोक अबाउट रायचियसनेस आनी विजडम. तर तो पार्ट सदांच मिसींग वता अशें दिसता. आनी त्या कलाकारान आय थिंक आय एम नो वन टू स्पीक अबाउट दॅट आर्ट फॉर्म बिकॉज
हांव खूब एडमायर करता दशावतार आर्टिस्टांक दशावतारी कलाकारांक तर आय एम नॉट रायट पर्सन टू आन्सर दॅट क्वेश्चन बट येस आय एम रियली फॅसिनेटेड टुवर्ड्स दॅट आर्ट फॉर्म अँड आय वॉन्ट टू डू समथींग अबाउट इट आय वॉन्ट टू put out word about it through my visual library or through my visual language. 18,000 किलोमीटर ऑलमोस्ट तूं आख्खे इंडियाभर भोंवलां. हे सगळें करतना तुका मदीं कसले अडथळे येयले जावं ते मागीर तुवें कशें तर ॲक्च्युली आय स्टार्टेड माय इंडिया टूर बॅक इन 2023 आणि ते हांवें म्हाज्या मेंटर म्हाज्या सरा वांगडा प्रोफेसर नितीन जोशी तेज्या वांगडाच सुरू केल्लो. इन 2023 आमी वी स्टार्टेड फ्रॉम पुणे आणि पुणे टू दिल्ली आमी थ्रू पाकिस्तान बॉर्डर इन द सेन्स गुजरात राजस्थान आमी फूल पाकिस्तान बॉर्डर लायन त्या गांवां कडल्यान कवर केलें. सो वी वर ट्रायंग टू ऑब्जर्व आणि डॉक्युमेंट हाव वॉट्स द टेन्शन ऑन द बॉर्डर लायन विलेजीस इन पाकिस्तान. तर लास्ट 4 महिने परत इन 2025 I started my journey in December 2024 and March 2025 आणि हे 4 महिने was another stretch. I started from Goa तर straight वचून through पुणे महाराष्ट्र मध्य प्रदेश दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तराखंड परत येताना UP बिहार झारखंड आणि तशेंच सकयल करून तामिळनाडू मेरेन अँड आय एंडेड माय जर्नी इन केरला. इट वॉज ऑल वाया रोड आणि भितूर अडथळे अशें कांय येवंक ना बिकॉज I think everything that you stumble upon is a new learning, is a form of new learning, I would say. Every face that I saw was an inspiration and everyone that I met was a new lesson. आणि सगळ्यां कडल्यान खूब कितें शिकपाक गावलें. भितुरलो एक आठवडो खूब इम्पॉर्टंट आसलो बिकॉज ऑफ महाकुंभ ह्या 2025 जालो अँड एक्सपिरियन्सींग द अमाउंट ऑफ पीपल अँड देअर स्पिरिच्युअलिटी वॉज कम्प्लिटली अ crazy and different experience for me as a human that changed a lot of my perspectives and so एक week as a photographer was also an evolution for me. I still feel that way. लोकांनी अशें केल्लें की स्टॅम्पीड जाले म्हणजे भंय दिसतालो पण तुका तशें कितें दिसलें थंयसर फोटोग्राफी करतना? टू बी वेरी ऑनेस्ट हांव जेन्ना महाकुंभाक पावलो इवन आय थॉट की बाबा आय एम गोना गो देअर अँड टेक फोटोग्राफ्स like how I do to any other project जशें हांव तामिळनाडू करता राजस्थानान केला आनी खंयसर केन्ना वचून फोटोग्राफी काडटा म्हणजे कॅमेरा घेवन गेलो अँड स्टार्ट टेकिंग ठक 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 सगळे फोटो बट वेन आय वॉज इन महाकुंभ आय वॉज इन अ स्टेट ऑफ ट्रान्स इन अ वे आय गॉट स्लो फॉर अ वायल जेन्ना सायडींतल्यान खूब लोक फास्ट एक्टिविटीज आहा पळय आय बिकेम स्लो एज अ फोटोग्राफर. आय स्टार्टेड ग्रास्पिंग मोर वॉट वॉज हॅपनिंग अराउंड मी. इट वॉज अ कंप्लीट डिफरंट ह्युमन एक्सपिरियन्स फॉर मी. सो या फोटोग्राफी तुज्या खातीर एक्झॅक्टली कितें जावन आसा? If I answer this question now, I think that would be the end of my curiosity or end of the question. I would like to ask this question to म्हाका सदां सकाळीं उठून हो प्रश्न स्वताक विचारपाक आवडटा की फोटोग्राफी म्हाज्या खातीर कितें आनी आय लव द वे हाव एवरी डे म्हाका डिफरंट आन्सर गावता. फॉर टुडे इफ आय हॅव टू आस्क माय सेल्फ वॉट इज फोटोग्राफी टू मी it's like my language. I think I'm most comfortable to communicate it with anyone through photographs or any visual medium. ओके. तुवें सांगलें की तूं आग्नेल इन्स्टिट्यूटान आतां शिकोवपाक वचपाचो आसा. ताच्या भायर आनीक कितें प्लॅन्स आसा तुजे फ्युचर प्लॅन्स? तर ऑब्वियसली म्हाजो सोल गोल आसा टू लायक बिकॉज आतां मेरेन जितले हांवें फिल्म्स शॉर्ट फिल्म्स केला किंवा शॉर्ट फिक्शन्स केला दे आर ऑल इन कोंकणी. तर म्हाका रिजनल सिनेमा हो खूब फुडें व्हरपाचो आसा. म्हाजें एक स्वप्न आसा टू मेक कोंकणी फिल्म्स आनी खूब लायक आय वॉन्ट टू मेक कोंकणी फिल्म्स. दॅट हॅज बीन माय सोल गोल. So I really want to pursue further studies. At the same time, I don't want to lose grip on my dreams that I really want to make a Konkani cinema. तर हे बाकीचे माझे सध्या सुद्धा फोटो प्रोजेक्ट्स चालूच असता and it has become a way of lifestyle and I won't mind if someone calls it an obsession. Yes, I'm very obsessed with photography because I am a firm believer that obsession is one of the skill that one must achieve. Like to achieve heights, like you must be obsessed with something and I'm very much obsessed with photography or moving pictures for instance. फोटोग्राफी जर भुरग्यांपर्यंत पावयतले
जाल्यार कितें करूं जाय अशें दिसता तुका? गव्हर्मेंटाचो कितें रोल आसा तातूंत? Yes, I'm a firm believer कि we need photography or visual literacy as an optional subject wherein it should start from high school. Because सध्याच्या काळान visual media ही खूप evolve जायत आसा and media production has been rated the third highest rated skill and money making skill in the world. तर it would be a great opportunity to every student if they can choose photography as their optional subject wherein they can learn for आठवड्यान एकदा किंवा दोनदा एक photography class असून because that would also help students to pursue their hobbies into profession. ओके. हांवें तुका पळयलां की तूं वता थंय थंय कॅमेरा घेवन येता, आतांय तूं घेवन आयला. कॅमेरा तुका कितलो इम्पॉर्टंट अशें दिसता तुज्या लायफान, म्हणजे रोल कितें प्ले करता तो? तर आता जातली 12-13 वर्सां जेन्ना जेन्ना हांव घरांतल्यान भायर सरता कॅमेरा म्हाज्या वांगडाच आसता अँड वेन एवर आय डोंट हॅव अ कॅमेरा विथ मी आय फील व्हेरी इनकम्प्लीट. म्हणजे भायर वचूंकूच दिसता की अरे कितें तरी विसरला. देन आय हॅड टू गो बॅक होम. हांव अशें खुबदां भायर सरला, आतां मडगांव वचोंक जाय आनी उजगांव पावला आनी म्हाका याद जालें अरे यार कॅमेरा ना, परत येवचें पडलां म्हाका. तर कॅमेरा हॅज ऑलवेज बीन एन एक्सटेन्शन ऑफ माय सोल आय वूड से अँड आय लायक टू कॅरी इट एवरीवेअर. त्या दिसा फोटो काढू किंवा ना काढू इट हॅज बीन माय पार्टनर, पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लायफ. एक्झॅक्टली. तूं एक यंगस्टर्सांक एक इन्स्पिरेशन कशें आसा की म्हाका दिसता की फुडें सुद्दां भुरग्यांनी हें करचें आनी तुका पळोवन तांकांय इन्स्पिरेशन मेळटलें फोटोग्राफीन फुडें वचपाक? आय एम अ प्राऊड गोवन आय वूड से बिकॉज जेन्ना जेन्ना हांव घरांतल्यान भायर सरला, घरांतल्या दारा भायर पांय दवरला किंवा दारा भितर सुद्दां आसतना देर हॅज बीन ऑलमोस्ट क्रेजी इन्स्पिरेशन अरावंड मी. भायर गेले करूच एक सडन आयडियाज हिट जाता बिकॉज म्हाजी अपब्रिंगींगूच अशी जाला की देर आर बीन वेगळ्यो वेगळ्यो काणयो, वेगवेगळ्यो कल्चर आज्यान सांगप, पप्पान सांगप, हें हितूर जगप जाला आनी त्या काणयान रमोन आतां खंय पावला. दॅट हॅज बीन माय इन्स्पिरेशन आनी आय थिंक एवरी गोवन इज एक्सपिरियन्सिंग द सेम थिंग. वी जस्ट नीड अ medium to channel those ideas, to channel those dreams, to channel those thoughts into something. फुडले पिळगे खातीर तूं कितें सांगूंक सोदता शिवम? सांगचें म्हटल्यार आय वूड से ऑलवेज बी क्युरियस अबाउट युअर सरावंडींग. देर इज ऑलवेज बीन एन इन्स्पिरेशन वेटिंग फॉर यू. अँड इन फोटोग्राफी कॅमेरा किंवा 100 मेगापिक्सलचो मोबायलार कॅमेरा किंवा दीज आर जस्ट मियरली टूल्स. वॉट मॅटर्स इज युअर विजन, तुजो पर्स्पेक्टीव, तुमचो पर्स्पेक्टीव अँड वॉट यू वॉन्ट से आउट टू द वर्ल्ड. तूं कलाविष्कार ह्या कार्यावळीत आयलो म्हणून गोवा दूरदर्शनच्या वतीन हांव तुका धन्यवाद करता. थँक्यू मॅम. धन्यवाद.